कॅप्टन खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आता वाढताना दिसत आहेत। या प्रकरणातील सेक्स रॅकेटच्या मुख्य सूत्रधार या चाकणकरच असून त्यांना या प्रकरणात मुख्य आरोपी करण्याची मागणी करण्यात येते। तर या मुद्द्यावरून राजकारणही रंगताना दिसतंय। अधिवेशनात कॅप्टन प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणी। चाकणकर सेक्स रॅकेटच्या सूत्रधार, मुख्य आरोपी करा। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। अधिवेशनात कॅप्टन फाईलचा मुद्दा तापणार। सिन्नरचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर आल्यानंतर याची झळ राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनाही बसते आहे। शिवानिका संस्थांच्या विश्वस्त असलेल्या चाकणकर यांचे खरातच्या पाद्यपूजेचे आणि डोक्यावर छत्री धरल्याचे व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली होती। त्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी हे प्रकरण त्यांची पाठ सोडत नाहीये। या सेक्स रॅकेटच्या मुख्य सूत्रधार चाकणकर याच असून त्यांना या प्रकरणातील मुख्य आरोपी करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। खरातला चाकणकरांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे। जेव्हा चाकणकरांना अटक केली जाईल, अधिकची अत्यंत डिटेलमध्ये त्याची माहिती आपल्याला मिळणार आहे आणि त्या भोंदू बाबाला शिक्षा होण्यासाठी, अशा नराधमांची विकृती ठेचण्यासाठी, कायद्याने ठेचण्यासाठी सूत्रधार चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे। 400, 500, 800 कोटी एवढी मालमत्ता एखादा रिटायर कर्नल कुठून आणतो? तुमच्या माहितीसाठी त्याच्या ट्रस्टला अनेक बक्षीसपत्र दिलेली आहेत। ती धाकधपाट्याने दिलेली आहेत का, स्वइच्छेने दिलेली आहेत का? सगळा अंधाधुंदी सेक्स रॅकेटचा कारभार अक्षरशः संविधान पदावर असलेल्या व्यक्तीच्या आशीर्वादाने आणि अत्यंत खेदजनक महिलेच्या आशीर्वादाने चालत होता। त्यामुळे याची सर्व सत्य बाहेर येणं गरजेचं आहे। यासोबतच रुपाली ठोंबरे यांनी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्यावरही खळबळजनक आरोप केलेत। तृप्ती देसाई यांच्याकडे या प्रकरणाचे व्हिडिओ आधीच आले होते, मात्र देसाई यांनी चाकणकरांशी तडजोड केल्याचा दावा ठोंबरेंनी केला आहे। यात कोट्यावधीचा आरोप झाला असून याची SIT कडून चौकशी व्हावी अशी मागणी रुपाली ठोंबरेंनी केली आहे। तर आपण मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पुराव्यामुळेच कारवाई झाल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केला आहे। SIT चौकशी कराच असं प्रति आव्हानही त्यांनी रुपाली ठोंबरेंना दिलंय। मला संशय असण्यापेक्षा त्या ज्या सामाजिक कार्यकर्ते नाव आलेलं आहे समोर ते तृप्ती देसाई यांचंच आहे। तर या ज्या काही राज्य महिला आयोगाबरोबर तडजोड केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, या महिला कोणाला वाचवत आहेत, कशासाठी वाचवत आहेत, यांचा त्याच्याशी काय संबंध आहे? जर ह्या तृप्ती देसाईंकडे हे व्हिडिओ आले होते तर त्यांनी पोलिसांना देऊन ती तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, आवाज उठवणं गरजेचं होतं। पण इथेही चाकणकर बाई सोबत तडजोड केली, कोटीच्या रुपयात त्याची तडजोड झालेली आहे। ते पोलिसांच्या ह्याच्यात आलेलं आहे। मला असं वाटतंय की माझ्याकडे जेव्हा हे पेनड्राईव्ह किंवा हे व्हिडिओ आले आणि ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचले, याच्यात कारवाई झाली, मग ह्या महिलांना असं वाटत असेल की नाशिक आणि नगरची लोक ह्या राजकीय महिलांपर्यंत का गेली नाहीत, माझ्यावर तो का विश्वास टाकला, म्हणून त्यांच्या कदाचित पोटात दुखत असेल। आणि आता जेव्हा एन्काउंटरची जी काही शक्यता आहे ती मी वर्तवली, त्याच्या माध्यमातून मी अनेक गोष्टी बाहेर काढू शकते, म्हणून त्यांना असं वाटत असेल की त्यांना मिळणारी प्रसिद्धी कदाचित माझ्यामुळे कमी होईल, म्हणून त्यांच्या पोटात दुखतंय। आणि राहिला तडजोडी वगैरे आरोप, अशा अनेक प्रकरणं आतापर्यंत जी आहेत ती महाराष्ट्रात मी हाताळलेली आहेत। एक प्रामाणिक चळवळीतली कार्यकर्ती म्हणून मी लोकांना माहिती आहे। या प्रकरणाचं राजकारणही आता जोर धरताना दिसतंय। विरोधकांकडून मंत्र्यांना सहआरोपी करण्याची मागणी होती आहे, तर मविया काळात भोंदू बाबा खरातला मदत मिळाल्याचा मुद्दा सत्ताधारी पुढे करतायत। या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी, बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील, तिथे त्या भोंदू बाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। जे कॅबिनेटमध्ये आहेत देवेंद्रजींच्या, त्यांना सहआरोपी केल्याशिवाय या राज्यातली भोंदूगिरी, बुवाबाजी थांबणार नाही। भोंदू बाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी मागणी जनाब संजय राऊत करतात।
संजय राऊत हाच न्याय लावायचा असेल तर मग याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारं महाविकास आघाडीचं सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सह आरोपी करायचं का, याचं उत्तर द्या. आणि जे मिलिंद नार्वेकर भोंदू बाबाला भेटले त्यांना देखील सह आरोपी करायचा का, हा माझा संजय राऊत यांना सवाल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगत वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं म्हटलंय. या प्रकरणाचं राजकारण करू नये असा सल्ला देतानाच खरातला शिक्षा होणारच असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे. स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे. याच्यामध्ये SIT तयार केलेली आहे. नाशिक CP आणि SIT मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत. आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे. कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल. अशोक खरात फाईल्स अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात हे प्रकरण गाजण्याची शक्यता आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. या राजकीय सुंदोपसुंदीत या प्रकरणातील आणखीन काही नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.